मित्रांनो नमस्कार. SBJ अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आज आपण अध्यादेश, अधिनियम, नियम व विनियम या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर अध्यादेशला इंग्रजीत ऑर्डिनन्स म्हणतात, अधिनियमला ॲक्ट, नियमला रूल्स आणि विनियमला रेग्युलेशन्स. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आधी कायदा कसा तयार होतो ते बघूया. तर अशी संस्था ज्या संस्थेचं काम हे कायदा बनवणे असतं त्या संस्थेला विधायिका असे म्हणतात. तर बघा, आपल्या देशात दोन प्रकारच्या विधायिका आहेत. एक केंद्रीय विधायिका ज्याला इंग्रजीत सेंट्रल लेजिस्लेशन म्हणतात, म्हणजेच ती संसद असते, पार्लियामेंट. आणि संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभेचा समावेश होतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरी असते राज्य विधायिका म्हणजेच राज्य विधिमंडळ, त्याला इंग्रजीत स्टेट लेजिस्लेशन असे म्हणतात. तर विधानसभा जी असते मित्रांनो ही राज्य विधायिका असते आणि त्याला इंग्रजीत स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे म्हणतात. तर राज्य विधायिकेमध्ये विधानसभा, राज्यपाल आणि असल्यास विधान परिषद यांचा समावेश होतो, हे देखील लक्षात असू द्या. तर बघा, कायदा बनण्यापूर्वी मित्रांनो सर्वात आधी जो असतो तो ड्राफ्ट तयार होत असतो, म्हणजे मसुदा तयार केला जातो. तर बघा, एक प्रश्न आपण काय बघत असतो एक्झाममध्ये की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आपणा सर्वांनाच माहिती आहे. तर कायदा बनण्यापूर्वी मित्रांनो त्याचा ड्राफ्ट तयार केला जातो, म्हणजे मसुदा तयार केला जातो. आणि हाच मसुदा म्हणजे ड्राफ्ट संसद किंवा विधानसभेसमोर जेव्हा ठेवला जातो तेव्हा त्याला बिल किंवा विधेयक असे म्हणतात. तर बघा, हे विधेयक ज्यावेळी संसदेतील दोन्ही सभागृह किंवा राज्य विधानमंडळाच्या विधान परिषद असल्यास दोन्ही सभागृहांमधून पारित होऊन केंद्राचा कायदा असेल तर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते आणि राज्याचा असेल तर राज्यपालांची स्वाक्षरी होते आणि या विधेयकाचं कायद्यात किंवा अधिनियमात रूपांतर होत असतं. तर बघा, ज्यावेळेस ड्राफ्ट तयार होतो मित्रांनो, तो ड्राफ्ट ज्यावेळेस प्रस्तावित केला जातो संसद किंवा विधानसभेसमोर तेव्हा त्याला बिल असे म्हणतात इंग्रजीत, आणि मराठीत म्हणतात त्याला विधेयक. तर हे विधेयक ज्यावेळी मित्रांनो संसदेत किंवा राज्य विधिमंडळात जाते, म्हणजे जर संसदेचा कायदा असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून त्याला पारित व्हावं लागतं. म्हणजेच संसदेचे दोन सभागृह जे आहेत ते लोकसभा आणि राज्यसभा, आणि विधिमंडळाचे दोन सभागृह आहेत विधानसभा आणि विधान परिषद जर असली तर या दोन्ही सभागृहांमधून पारित होऊन केंद्राचा कायदा असेल तर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते आणि राज्याचा असली तर राज्यपालांची स्वाक्षरी होते. आणि याच विधेयकाचं मित्रांनो राष्ट्रपतींची किंवा राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर कायद्यात रूपांतर होत असतं किंवा अधिनियमात रूपांतर होत असतं. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. पुढे जाऊया. तर बघा, अध्यादेश म्हणजे काय ते बघूया. तर अध्यादेशाला इंग्रजीत ऑर्डिनन्स असे म्हणतात. अ लॉ इज प्रोक्लेम्ड बाय एक्झिक्युटिव्ह बॉडी इज नोन ॲज ऑर्डिनन्स. तर कार्यकारी मंडळाद्वारे घोषित केलेला कायदा यालाच अध्यादेश म्हणून ओळखलं जातं. तर बघा, कार्यकारी मंडळ मित्रांनो केंद्राचा जर विचार केला तर त्याच्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होत असतो. कार्यकारी मंडळ म्हणजे शासन असतं, सरकार असतं. आणि जर राज्याचा विचार केला तर राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता यांचा समावेश होत असतो, हे लक्षात असू द्या. तर बघा, अध्यादेश हे असे कायदे आहेत जे भारताच्या राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार जारी केले आहेत, ज्याचा प्रभाव संसदेच्या कायद्याप्रमाणेच असतो. संसदेचे अधिवेशन चालू नसतानाच ते जारी केले जाऊ शकतात. ते भारत सरकारला किंवा राज्य विधिमंडळाला म्हणजेच राज्य सरकारला त्वरित कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम करतात. तर ज्यावेळेस अधिवेशन चालू नसतं मित्रांनो त्यावेळेसच अध्यादेश असतो तो काढला जात असतो. कारण एखादी गोष्ट इमर्जन्सी लागू करायची असेल तर त्यावेळेस राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने किंवा राज्यपालांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश जो असतो तो काढला जात असतो. त्यालाच वटहुकूम असे देखील म्हणतात, हे लक्षात असू द्या. तो इमर्जन्सी म्हणजेच एखादी गोष्ट त्वरित करायची असेल त्यावेळेस काढला जातो. तर बघा, कलम 123 अन्वये राष्ट्रपती संसदेच्या विरामकाळात अध्यादेश काढू शकतात. म्हणजे ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन चालू नसेल त्यावेळेस कलम 123 अन्वये जे ते राष्ट्रपतींना अध्यादेश काढता येतो. त्यानंतर कलम 213 अन्वये राज्यपाल जे असतात विधानमंडळाचे अधिवेशन चालू नसताना अध्यादेश काढू शकतात. आत्ताच आपलं बघा, पावसाळी अधिवेशन जे चालू होतं हे अधिवेशन असेच पावसाळी आणि जे हिवाळी अधिवेशन असतं मित्रांनो हे जेव्हा चालू नसेल त्यावेळेस हा जो आहे तो अध्यादेश काढला जात असतो त्वरित कायदेशीर कारवाई करण्यासाठी. पुढे बघा, संसद किंवा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसल्यास आणि एखादा कायदा तातडीने करण्याची गरज निर्माण राष्ट्रपती किंवा राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात.
तरी आपण वरतीच बघितलं, अध्यादेश ज्या दिवशी लागू होतो त्या दिवसापासून 6 महिन्यांच्या आत पुढील होणाऱ्या अधिवेशन सुरू झाल्यावर 6 आठवड्यांच्या आत या अध्यादेशाला संसद किंवा राज्य विधिमंडळे मान्यता देणे गरजेचे असते, तरच अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होत असतं, अन्यथा हा अध्यादेश 6 महिन्यानंतर आपोआप रद्द होतो. तत्पूर्वी राष्ट्रपती किंवा राज्यपाल हा अध्यादेश केव्हाही मागे घेऊ शकतात. तर बघा, ज्यावेळेस राष्ट्रपती किंवा राज्यपाल अध्यादेश काढतात मित्रांनो, तो अध्यादेश जो असतो तो पुढचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर म्हणजे 6 महिन्याच्या आत अधिवेशन सुरू व्हायला पाहिजे आणि त्या अधिवेशन सुरू झाल्यानंतर 6 आठवड्यांच्या आत त्या अध्यादेशाला जे येते संसद किंवा राज्य विधिमंडळाने मान्यता देणे गरजेचं असतं. म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात, लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधानसभा आणि असल्यास विधान परिषद यांच्यासमोर त्यांना अध्यादेशाला पारित व्हावं लागतं. म्हणजे या दोघा सभागृहांची त्याला मान्यता घेणं गरजेचं असतं, अन्यथा जो अध्यादेश असतो मित्रांनो त्याचं कायद्यात रूपांतर होतं, अन्यथा अध्यादेश 6 महिन्यानंतर आपोआप रद्द होत असतो. तर त्याचपूर्वी तर राष्ट्रपतींना वाटलं किंवा राज्यपालांना वाटलं तर अध्यादेश ते येते केव्हाही 6 महिन्यांपूर्वी मागे घेऊ शकतात. त्यानंतर बघा, तर अध्यादेशाचं जीवनकाल जर बघितला मित्रांनो जास्तीत जास्त 6 महिने असतो, जर त्याला संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने मान्यता दिली नाही तर. या ठिकाणी बघा, एखाद्या अध्यादेशाचा जीवनकाळ हा जास्तीत जास्त 6 महिने असतो, जर संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या सत्रात प्रस्तावित होऊन मंजूर झाला नाही तर. अशा पद्धतीने अध्यादेशाचं थोडक्यात जी कन्सेप्ट आहे मित्रांनो ती तुमच्या लक्षात आलीच असेल. पुढे जाऊया. तर बघा, अधिनियम बघूया. अधिनियम म्हणजेच ॲक्ट. तर ॲक्ट काय आहे? डिनोट्स अ सिंगल लॉ. तर एकच कायदा सूचित करत असतो आणि ही स्पेसिफिक टर्म असते मित्रांनो, म्हणजेच एक सर्वसामान्य नाही असा की नेमके नेमून दिलेले म्हणजेच विनिर्दिष्ट किंवा विशिष्ट. तर बघा, हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम कायदा 1882 हे काय ते अधिनियमाचे प्रकार आहेत. तर ॲन ॲक्ट इज अ लॉ विच इज मेड बाय द लेजिस्लेचर सच ॲज पार्लमेंट ऑर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ स्टेट. तर असा कायदा जो विधिमंडळाने बनवला आहे, जसे की संसद किंवा राज्याची विधानसभा. तर बघा, अधिनियम म्हणजे कायदा बनवण्यासाठी जो प्रस्ताव संसद किंवा विधानसभेच्या समक्ष ठेवला जातो त्या प्रस्तावास विधेयक असे म्हणतात. आणि हे विधेयक संसद किंवा विधानसभेने मंजूर केल्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येते व याच विधेयकाचे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांनी स्वाक्षरी केल्यानंतर अधिनियमात म्हणजेच कायद्यात रूपांतर होते. अधिनियम विधायकाद्वारे म्हणजेच विधान निर्मात्री संस्था म्हणजेच राज्य विधानसभा किंवा संसद इत्यादीद्वारे बनविले जातात. तर बघा, आपण बघितलं होतं ज्यावेळेस कायदा तयार केला जातो त्याच्या आधी सर्वात पहिले ड्राफ्ट किंवा मसुदा तयार होत असतो आणि हा मसुदा ज्यावेळेस सादर केला जातो संसदेसमोर किंवा राज्य विधिमंडळासमोर तेव्हा त्याचं रूपांतर हे बिल म्हणजेच विधेयकात होत असतं आणि विधेयकावर ज्यावेळेस राष्ट्रपतींची किंवा राज्यपालांची स्वाक्षरी होते त्यावेळेस त्याचं अधिनियमात किंवा कायद्यात रूपांतर होत असतं. तर बघा, अधिनियम प्रक्रिया एकदा रिवाईज करूया. तर कायदा बनवण्यापूर्वी मसुदा तयार केला जातो, ड्राफ्ट. त्यानंतर हा ड्राफ्ट म्हणजे मसुदा ज्यावेळेस संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर किंवा राज्य विधिमंडळासमोर ठेवला जातो तेव्हा ते बिल म्हणून ठेवलं जातं, म्हणजे त्याचं विधेयकात रूपांतर होत असतं. आणि ज्यावेळेस हे विधेयकावर राष्ट्रपती किंवा राज्यपालांची स्वाक्षरी होते म्हणजे दोन्ही सभागृहांमधून पारित होऊन राष्ट्रपतींकडे जाऊन किंवा राज्यपालांकडे जाऊन त्या दोघांची स्वाक्षरी होते. केंद्राचा कायदा असेल तर राष्ट्रपतींची आणि राज्याचा असेल तर राज्यपालांची स्वाक्षरी होऊन या विधेयकाचं अधिनियम म्हणजेच कायद्यात रूपांतर होत असतं. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे, तुम्हाला समजलीच असेल. तर बघा, अधिनियम तयार होण्याची जी प्रक्रिया असते त्याला अधिनियमितीकरण म्हणजेच एनॅक्टमेंट असे म्हणतात. तर ही अधिनियमाची जी प्रक्रिया आहे मित्रांनो, मसुदा, त्यानंतर विधेयक, त्यानंतर अधिनियम, तर याला काय म्हणतात? अधिनियमितीकरण म्हणतात, एनॅक्टमेंट असे म्हणतात. तर एनॅक्टमेंट म्हणजेच द प्रोसेस ऑफ पासिंग लेजिस्लेशन. तर बघा, अधिनियम म्हणजेच याच्यावर कायद्याचा प्रभाव असतो. नियम जो असतो तो नियम अधिनियमाला लागू करण्यासाठी किंवा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी असतात आणि विनियम जे असतात मित्रांनो ते एखाद्या संस्थेद्वारा स्वयंपालनासाठी बनवल्या गेलेल्या नियमांचा संग्रह असतो. म्हणजेच अधिनियमासाठी नियम बनवले जातात, म्हणजे अधिनियमाचे पालन करण्यासाठी नियम बनवले जातात आणि नियमाच्या अनुषंगाने एखादी संस्था जी असते मित्रांनो तो विनियम तयार करते, त्याला नियमांचा संग्रह असे म्हणतात. ती संस्था स्वतःच विनियम तयार करत असते हे देखील लक्षात असू द्या. आणि नियम जे असतात ते कार्यकारी मंडळाद्वारे तयार केले जातात. तर या ठिकाणी बघा, अधिनियम जे असतं मित्रांनो संसदेत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोघां सभागृहातून जे बिल पास होतं विधेयक ते
त्याचं अधिनियमात रूपांतर होत असतं। आणि हा जो कायदा पास होतो मित्रांनो, तो कायदा पास झाल्यानंतर जे सरकार त्यावेळेस सत्तेवर असेल ते सरकार त्या अधिनियमाच्या अनुषंगाने नियम बनवत असतं, म्हणजे शासन नियम बनवत असतं, हे लक्षात असू द्या। आणि या नियमांच्या अनुषंगाने संबंधित संस्था जी असेल ती संस्था त्या नियमांचं पालन करण्यासाठी, त्या नियमांचा जो संग्रह असतो त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी हे विनियम बनवत असते, हे देखील लक्षात असू द्या। तर याचं तुम्हाला पुढे जी ती कन्सेप्ट क्लिअर होणार आहे। आता देखील थोडीशी कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर पुढे बघा। त्यानंतर बघा परिनियम, अधिनियम नंतर परिनियम। तर अधिनियम जो असतो तो डिनोट्स अ सिंगल लॉ, म्हणजे एकाच कायद्याला सूचित करतो, परंतु स्टॅच्यूट म्हणजेच परिनियम जो असतो मित्रांनो तो डिनोट्स अ बंच ऑफ लॉज। परिनियम म्हणजे कायद्यांचा संच असतो, ठीक आहे। तर आपण त्यावेळेस त्या ठिकाणी बघितलं हिंदू मॅरेज ॲक्ट जो होता मित्रांनो तो सिंगल लॉ डिनोट करत होता। त्यानंतर क्रिमिनल लॉ असतील तर तो सिंगल लॉ डिनोट करतो, परंतु इथं जर बघितलं तर हा काय आहे, कायद्यांचा संच आहे। तर आपण इथं सविस्तरमध्ये बघूया। तर बघा परिनियम म्हणजे कायद्यांचा संच, स्टॅच्यूट म्हणजे व्यापक सार्वत्रिक किंवा बहुसंख्य लोक किंवा स्थल वस्तू वगैरेंना लागू पडणारा, सर्वसाधारण सर्वत्र असणारा। तर या ठिकाणी बघा उदाहरणार्थ क्रिमिनल स्टॅच्यूट म्हणजेच क्रिमिनल परिनियम जे असतं ते याच्यात सर्व क्रिमिनल कायद्यांचा समावेश होत असतो, म्हणजे हा सिंगल क्रिमिनल कायदा दाखवत नाही, तर सर्व इतके क्रिमिनल कायदे असतील त्याच्यात क्रिमिनल स्टॅच्यूटमध्ये त्यांचा समावेश होत असतो। म्हणजेच यात जेवढे क्रिमिनल कायदे असतील त्यांचे सर्वांचे मिळून एक स्टॅच्यूट जे असतं ते बनलेलं असतं, म्हणजेच परिनियम बनलेलं असतं। तर बघा स्टॅच्यूट म्हणजे बंच ऑफ लॉज असतो, ज्यात भरपूर सारे लॉज एकत्र करून सांगितले जातात। स्टॅच्यूट ही संकल्पना समजण्यासाठी आपण बघा एक उदाहरण घेऊया। तर उदाहरणार्थ ही व्यक्ती ब्रेड, चीज, बटाटे, चिप्स, फळे, दूध इत्यादी वस्तू विकत घेऊन आली। तर ब्रेड, चीज, बटाटे, चिप्स हे या ठिकाणी वेगवेगळे लॉ झाले मित्रांनो। तर आपण लॉ आणि म्हणजेच परिनियमाच्या अनुषंगाने उदाहरण घेतलं, लक्षात असू द्या। तर पुढे बघा स्टॅच्यूटमध्ये याचा अर्थ तो किराणा घेऊन आला असा होतो। तर म्हणजे किराणा काय, बंच ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ थिंग्स, म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचा जो संग्रह आहे तो किराणा झाला। आणि ब्रेड, चीज, बटाटे, चिप्स हे काय झाले, हे अधिनियम झाले आणि यांचं सर्वांचं मिळून किराणा बनला। तर किराणा हा काय झाला, स्टॅच्यूट झाला, परिनियम झाला, आहे लक्षात असू द्या। म्हणजेच या सर्व वस्तू लॉमध्ये ब्रेड, बटाटे, चीज व बटाटे असे वेगवेगळे कायदे झाले, तर या सर्व वस्तूंचा मिळून एक स्टॅच्यूट म्हणजे परिनियम होईल, ज्याला आपण किराणा ग्रोसरीमध्ये यांचा समावेश होईल। तर त्याचप्रमाणे स्टॅच्यूटमध्ये गुन्हेगाराशी निगडीत सर्व कायद्यांचा क्रिमिनल स्टॅच्यूटमध्ये समावेश होत असतो, हे मी वरतीच सांगितलं मित्रांनो। तर बघा स्टॅच्यूट इज अ रिटन लॉ पास्ड बाय लेजिस्लेचर ऑन द स्टेट ऑर फेडरल लेवल। असा कायदा जो लिखित असून संसद किंवा राज्य विधिमंडळाने पारित केलेला असतो। तर हा डिफरन्स आहे अधिनियम आणि परिनियममध्ये। तर बघा नियम म्हणजेच रूल्स, नियम हे अधिनियमांचे पालन किंवा अंमलबजावणी करण्यासाठी बनवले जातात। तर रूल्स आर मेड टू फॉलो ऑर इम्प्लिमेंट ॲक्ट्स। तर नियम हे जे मित्रांनो जो अधिनियम बनवलेला असतो त्याची अंमलबजावणी किंवा त्याचे पालन करण्यासाठी बनवले जातात। नियम हे शासनामार्फत बनवले जातात, हे लक्षात असू द्या। आणि अधिनियम जो असतो तो दोन्ही सभागृहांमधून, संसदेत असेल तर लोकसभा आणि राज्यसभा, आणि राज्य विधानसभेत असेल तर विधानसभा, आणि असल्यास विधान परिषद, या दोन्ही सभागृहांमधून त्याला पारित व्हावं लागतं। परंतु नियम जे असतं ते सरकार बनवत असतं, जे सत्तेत असतं ते। तर बघा उदाहरणार्थ बघूया, वाहन कायदे पालनासाठी अंमलबजावणीसाठी ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिक पोलिसांमार्फत लोकांना वाहन कायद्यांचे पालन करण्यासाठी पैशांच्या स्वरूपात दंड किंवा चलन भरावे लागते। तर बघा सिग्नल तोडल्यावर किंवा ट्रिपल सीट बसल्यावर हा दंड भरावा लागतो। तर हे सर्व ज्या गोष्टी ट्रॅफिक पोलीस करत असतात मित्रांनो, तर ते वाहनाचे अधिनियम किंवा कायदे जे तयार झालेले त्यांची अंमलबजावणी, त्याचे पालन करण्यासाठी या गोष्टी ते करत असतात, जे यांना आपण नियम असे म्हणतो, या लक्षात असू द्या। नियम शासनाद्वारे बनवले जातात, नियम हे अधिनियमांतर्गत येत असतात। अधिनियम आणि कायदा संमत झाल्यानंतरच नियम बनवले जातात, म्हणजेच नियम हे अधिनियमांतर्गत येतात। तर अधिनियम किंवा कायदा ज्यावेळेस संमत होतो त्यावेळेसच नियम बनवले जातात। नियम असे अधिनियम किंवा कायदा बनविला नाही तर नियम बनवले जात नाहीत, म्हणजेच अधिनियमाची अंमलबजावणीसाठी नियम बनवले जातात, हे पुन्हा पुन्हा सांगतोय, लक्षात असू द्या। तर बघा शेवटचा घटक आहे विनियम। अधिनियम, परिनियम
नियम आणि विनियम आणि अध्यादेश जो बघितला तो 1 नंबरचा. तर अधिनियमाच्या अनुषंगाने परिनियम, परिनियमाच्या अनुषंगाने नियम आणि नियमाच्या अनुषंगाने विनियम. तर विनियम बघा, रेग्युलेशन्स नियमांच्या अंतर्गत विनियम येतात आणि नियम जे आहेत ते अधिनियमांच्या अंतर्गत येत असतात. तर बघा, एखादी गोष्ट कशी करायची ते सांगणारा अधिकृत नियम जो असतो त्याला विनियम असे म्हणतात. म्हणजे ॲन ऑफिशियल रूल दॅट कंट्रोल्स हाऊ समथिंग इज डन. द कंट्रोल समथिंग बाय युजिंग रूल्स. म्हणजे नियमांचा वापर करून एखादी गोष्ट ज्यावेळेस कंट्रोल केली जाते त्याला विनियम असे म्हणतात. तर नियम वापरून एखाद्या गोष्टीवर मिळवल्या ताबा, नियमबद्धता, विनियम आणि नियमन. तर बघा, विनियम हे स्वतः तीच संस्था बनवते ज्या संस्थेला त्याचं पालन करायचं आहे. तर उदाहरणार्थ बघा, मानव अधिकार संरक्षण अधिनियम 1993. तर केंद्रीय विधायिकाने हा कायदा तयार केला आहे. म्हणजे हा कायदा केंद्राचा आहे, संसदेने तयार केलेला आहे. तर केंद्रीय विधायिका म्हणजे संसद, ज्याच्यात राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपतीचा समावेश होतो, हे मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर बघा, कार्यकारी मंडळ म्हणजे शासन. तर बघा, कार्यकारी मंडळ म्हणजे शासन. केंद्राचा कायदा असेल तर केंद्र शासन, राज्याचा कायदा असेल तर राज्य शासन. तर मानव संरक्षण अधिनियम लागू करेल. जर केंद्राचा कायदा असेल तर केंद्र तो लागू करेल आणि राज्याचा असेल तर राज्य तो कायदा लागू करेल. आणि त्या अनुषंगाने जे ते विनियमची संबंधित संस्था मानव संस्था. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर मानव अधिकार संरक्षण अधिनियम जो तयार झालेला असेल मित्रांनो, त्या अनुषंगाने ह्युमन राईट्स कमिशन जे असेल ते या अधिनियमाच्या अनुषंगाने विनियम जे असतील ते तयार करेल. तर मानव अधिकार संरक्षण अधिनियम 1993 लागू करण्यासाठी नियम जे असतात ते कार्यकारी मंडळ म्हणजे शासन बनवेल व या नियमांचं पालन अंमलबजावणीसाठी विनियम जे असतील ते मानव अधिकार आयोग म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन बनवेल. तर हे मी आत्ताच सांगितलं. तर अशा पद्धतीने अधिनियम, परिनियम, नियम, विनियम आणि पहिला जो घटक बघितला तो अध्यादेश. हे लक्षात असू द्या. तुम्हाला या ठिकाणी या कन्सेप्ट क्लिअर होतच असतील मित्रांनो. तर बघा, एकदा रिवाईज करूया. अधिनियम जे असतं ते संसद किंवा विधानसभा बनवते. त्यानंतर नियम म्हणजे रूल्स जे असतं ते कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार बनवते, शासन बनवते अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी. आणि विनियम जे असतं ते स्वतः तीच संस्था बनवते ज्या संस्थेला त्यांचं पालन करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण अध्यादेश, अधिनियम, नियम व विनियम या संदर्भात जी ती संपूर्ण माहिती घेतली. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.